हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता दुपार झालेली आहे, दुपारचे 3:30 वाजलेले आहे। ईशिन क्लासला गेलेला आहे। तर जायच्या आधी तो मला बोलला की मम्मी माझ्यासाठी नूडल्स बनवून ठेवशील म्हणून। तर मी आज नूडल्स बनवणार आहे, पण काही वेगळ्या पद्धतीने। तर मला ॲक्च्युअली बघायचं आहे की मुलं ज्वारीच्या पिठापासून बनवलेले नूडल्स खाणार की नाही। ईशिनला मी ॲक्च्युअली सांगणार नाही की हे ज्वारीच्या पिठापासून बनवले आहेत म्हणून। तर बघूया। तर आज मी ज्वारीच्या पिठापासून कसे नूडल्स बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे। येऊ तू खाशील का ग नूडल्स? आणि इवांशी खाणार की नाही आपण ते पण बघूया। इवांशीला आवडेल तर मग मी ज्वारीच्या पिठापासूनच बनवत जाईल, कारण तसं पण नूडल्स मुलांना खूप जास्त आवडतं। तर मला पण बघायचं आहे की मुलं खाऊ शकतात का। तर चला आज मी नूडल्सची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत। काय झालं? काय आहे? काय आहे? मला नाही माहिती काय आहे। काय झालं? काय झालं यू? तर नूडल्स बनवण्यासाठी इथे मी 1 कटोरी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। इथे थोडं मी मीठ टाकलेलं, म्हणजे तरी अर्धा चमचपेक्षा थोडं कमीच। आता यामध्ये गरम पाणी टाकत आहे मी, आणि हे भिजवताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे, कारण जे ज्वारी असते ते ग्लुटेन फ्री असतं। तर त्याच्यामुळे गरम पाण्याने कसं ना थोडं आपलं जे कणिक आहे ते एकदम सॉफ्ट होऊन जाईल। तर आधी थोडं पाणी टाकून मी चम्मचने छान मिक्स करून घेतलेलं होतं, आणि आता मी हाताने हे सर्व छान मळून घेत आहे। तर कणिक मळवताना आपल्याला ना हे म्हणजे ना छान मळून घ्यायची आहे, सॉफ्ट अशी मळून घ्यायची आहे। खूप जास्त अशी गिली करायची नाही आहे, कडकच ठेवा, पण अशी ना सॉफ्ट वाटली पाहिजे कणिक, म्हणजे कसं ना मग क्रॅक वगैरे जात नाही, आणि आपण नूडल्स पण बनवू तर ते पण तुटणार नाही। तर हे बघा, अशा प्रकारे मी दाबून दाबून छान कणिक मळून घेत आहे। तर इथे मी थोडं तेल टाकलेलं होतं, अर्धा चम्मच, आणि तेल टाकून आता परत छान मिक्स करून घेत आहे। तर आपलं हे कणिक मळून झालेलं आहे, याला मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवते। तर गरम पाण्याने आपण हे कणिक मळलेले असल्यामुळे ना हे कणिक अजून छान सॉफ्ट होऊन जाईल, म्हणून मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवलेलं। आता इथे मी घेतलेलं आहे, ज्याच्याने आपण शेव वगैरे बनवतो ना, तर ती मशीन घेतलेली। आणि इथे जसं शेव बनवायच्या 2 प्रकारच्या जाड्या असतात, एक एकदम छोटी असते बारीक एकदम, आणि एक थोडी मोठी असते। तर जी मोठीवाली आहे ती मी घेतलेली आहे, आतमधून छान ऑइल लावून घेतलेलं, आणि हे कणिक पण मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे। तर आता हे कणिक मी या मशीनमध्ये टाकून घेईल। तर अशा प्रकारे छान गोळा बनवून घ्यायचा। तर लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच नूडल्स हे खूप जास्त आवडतात। तर मग मैद्याचे नूडल्स बनवण्यापेक्षा किंवा मार्केटमधून नूडल्स आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी पण खूप हेल्दी पद्धतीने नूडल्स बनवू शकतो। तर आता कणकेचा गोळा मी असा यामध्ये भरून घेतलेला आहे, आणि एक चाळणी घेतलेली, त्याला छान आपण आता ऑइल लावून घेऊया, म्हणजे जे आपण नूडल्स याच्यावरती पाडू ना ते चिपकणार नाही। आणि अशा प्रकारे इथे मी नूडल्स पाडत आहे। तर शक्यतो अशी मोठीच जाळी घ्याल तुम्ही पण, म्हणजे खायला ना छान वाटतं, असं मुलांना कळणार पण नाही की हे घरी बनवलेले नूडल्स आहेत, दिसायला एकदम मार्केटसारखेच दिसणार। आणि कणिक जेव्हा आपण भिजवतो तर त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी वगैरे टाकायचं नाही, एकदम गिलसर नाही भिजवायची, कडकच भिजवायची, पण सॉफ्ट असली पाहिजे कणिक। त्यामुळे ना नूडल्स छान मोकळे बनतात, म्हणजे एकमेकाला जास्त चिकटत नाही। तर आता हे मी स्टीम करत आहे। फेस कर ग यू, अँग्री फेस कसं करते? अरे बापले, हॅपी फेस करा। एक हॅपी फेस म्हणत आहे, तर ये अँग्री फेस। तर चला आपण नूडल्स चेक करूया। तर हे छान वाफल्या गेलेले आहे, खाली मी गंजामध्ये पाणी ठेवलेलं होतं, आणि हे बघा छान वाफलेले आहेत, आणि मस्त असे मोकळे मोकळे झालेले आहे। तुम्हाला दाखवते हे सर्व काढून। सध्या हे गरम आहे, थोडं थंड झालं की मी तुम्हाला हे काढून दाखवते। हे नूडल्स फ्राय करण्याच्या आधी ना मोकळे करून घ्यायचे, आणि त्यानंतरच फ्राय करायचं, म्हणजे दिसायला पण छान वाटतात आणि खायला पण खूप छान वाटतं। तर हे इझिली निघत आहे, तुम्हाला दिसत असेल,
एकदम इझिली छान हे मोकळे होत आहेत. तर हे बघा सगळे नूडल्स छान मोकळे झालेले आहेत आणि आता आपण याला फ्राय करूया. तर इथे मी एक कढई घेतलेली, यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर इथे लसूण टाकत आहे. लसूण टाकल्यामुळे ना टेस्ट खूप छान येतो. आता इथे मी काही व्हेजिटेबल कट करून घेतलेले आहे. यामध्ये पत्ता गोबी आहे जी लांब कट करून घेतलेली आहे. त्यानंतर शिमला मिरची हे पण थोडे लांबच कट केलेले आहे. तुम्हाला इथे जे पण व्हेजिटेबल ॲड करायचे असेल ते तुम्ही करू शकता. माझ्याकडे जे पण अवेलेबल होते सध्या तर ते मी यामध्ये ॲड केले. त्यानंतर इथे मी नूडल्स टाकत आहे. तुम्हाला जर हे नूडल्स असेच लंबे ठेवायचे असेल तर आधी तुम्ही व्हेजिटेबल टाकल्यानंतर सगळे सॉस टाका आणि एकदम लास्टमध्ये हे नूडल्स टाका. म्हणजे काय ना हे तुटणार नाही. पण मला ना हे थोडे छोटे करायचे होते कारण बेबीला पण नूडल्स चारायचे होते, तर त्याच्यामुळे हे थोडे मी छोटेच करेल म्हणून मी आधीच टाकले. तर आता हे छान मी मिक्स करून घेईल आणि आता यामध्ये मी ॲड करणार आहे सॉस. तर हे होममेड सॉस आहे. तर हे सॉस ना थोडं आंबट आहे, गोड आणि तिखट आहे. तर त्याच्यामुळे एकच सॉस टाकलं तरी भरपूर आहे. बाकी कुठलेही सॉस वेगळे टाकायची गरज नाही आहे. आणि हे सॉस एकदम हेल्दी पद्धतीने बनवलेलं आहे. यामध्ये कुठलाही कलर किंवा साखरेचा वापर केलेला नाही आहे. तर आता हे सर्व टाकून छान मी मिक्स करून घेतलेलं आणि गॅसची फ्लेम पण बंद केलेली आहे. तुम्हाला दिसत असेल मस्त असे मोकळे आपले नूडल्स तयार झालेले आहे. तर आता हे सर्व करते. मी पण सर्वात आधी तर मीच टेस्ट करेल आणि तुम्हाला सांगेल की कसे झालेले आहेत. तर यावरती थोडा मी कोथिंबीर पण टाकेल कारण माझ्याकडे जास्त काही आज व्हेजिटेबल वगैरे होते नाही. तुम्हाला पण तुमच्या मुलांना बाहेरचे नूडल्स द्यायला आवडत नसेल किंवा मैद्याचे, तर अशा प्रकारे तुम्ही पण घरच्या घरी हेल्दी पद्धतीने ज्वारीचे नूडल्स बनवू शकतात. हे झटपट पण बनते आणि यामध्ये आपण व्हेजिटेबल वगैरे टाकतो तर हे अजून जास्त हेल्दी बनतात आणि फ्रेंड्स खायला पण खरोखरच खूप छान वाटत आहे. तर आता बेबीला मी चारून बघते तिला आवडते की नाही आवडत. त्याच्यानंतर ईशिन अजून यायचं आहे क्लासमधून, आल्यानंतर त्याला पण देऊन पाहते. तर मी जेव्हा टेस्ट केले तर मला हे नूडल्स खूप छान वाटले. तर आता बेबीला चारून पाहते. तर ती कशी ना नूडल्स वगैरे तिला असं आवडते पण ती पण व्हेजिटेबल नाही खात आणि यामध्ये पत्तागोबी, शिमला मिरची थोडे मोठेच कट करून टाकलेले आहे, तर त्याच्यामुळे ती व्हेजिटेबल तर खाणार नाही. तर बेबीला नूडल्स आवडलेले आहे आणि ती खात आहे. तर आता यानंतर जेव्हा पण मी नूडल्स बनवेल तर ज्वारीच्या पिठाचेच बनवेल कारण घरी तसं पण ज्वारीचं पीठ, बाजरी, नाचणीचं हे सगळं आणूनच असते. तर फ्रेंड्स बेबी स्वतःच्या हाताने खाते. तिच्या एका हातामध्ये अंजीर आहे आणि प्लेटमध्ये मी नूडल्स ठेवलेले आहे. मला बघायचं आहे की ती खाते की नाही, तिला आवडले की नाही. तशी जर ती खात आहे, व्हेजिटेबल नाही खात आहे, त्यामधले व्हेजिटेबल ती नाही घेत आहे, पण ती नूडल्स खात आहे. ईशिन आल्यानंतर त्याने इवांशीची प्लेट घेतली तर इवांशी रडत होती. तिला एका कटोरीमध्ये दिलं आणि ईशिनला अजूनपर्यंत मी सांगितलं नाही हे ज्वारीच्या पिठाचे आहे, तू मस्त खात आहे. त्याला हेच वाटत आहे की मी मार्केटमधलं जे नूडल्सचा पॅकेट आहे तो बनवून याला दिलेला, पण हे ज्वारीच्या पिठाचे आहे म्हणून त्याला कळलंच नाही. तर मी ईशिनला विचारलं कसे वाटत आहे, तर तो म्हणत आहे की खूप छान वाटत आहे. तर त्याला आधी खाऊ देते, नंतर सांगेल की हे ज्वारीच्या पिठापासून बनवले आहेत म्हणून. माझ्या दोन्ही मुलांना हे नूडल्स खूप आवडले आणि आवडीने खात आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघाल.